आज नागपुरात काँग्रेसची महारॅली होती आहे आणि बहादुरा मैदानावर जे आहे भव्य महारॅली होत असताना सभास्थळाचं जे आहे आयोजन करण्यात आले, सभासुद्धा होणार आहे। या ठिकाणी भव्य स्टेज तयार करण्यात आला आहे। या ठिकाणी लाखोच्या संख्येने जे आहे काँग्रेसचे पदाधिकारी इथे पोहोचणार आहे। 138 वर्ष काँग्रेसला पूर्ण झालेले आहे। 139व्या वर्षात जे आहे ते भारतीय काँग्रेस जे आहे पदार्पण करते आहे। त्या निमित्ताने स्थापना दिवस जो आहे तो इथे साजरा केला जाणार आहे। लाखोच्या संख्येने जे आहे काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते इथे येणार आहे। त्या ठिकाणी आपल्याला एक आश्चर्याची आणखी एक गोष्टी पाहायला मिळते की इथे ज्या चेअर्स ठेवण्यात आलेल्या आहेत त्या चेअर्सच्या मागे एक बारकोड लावण्यात आले, एक पोस्टर लावण्यात आले। त्यावर उल्लेख आहे 138 सालों से एक बेहतर भारत के निर्माण के लिए चले आ रहे संघर्ष में जे आहे त्याच्यानंतर एक स्कॅनर ठेवण्यात आला आहे आणि अभी डोनेट करने के लिए एक स्कॅनर सुद्धा इथं जे आहे ते लावण्यात आलेला आहे। नागपुरात होणाऱ्या या राष्ट्रीय स्तराच्या रॅलीमध्ये जो कोणी डोनेट करेल त्याच्यातील 5 भाग्यशाली जे लोक असतील त्यांना एक प्रशंसा सर्टिफिकेट जे आहे ते राहुल गांधी यांच्या हस्ते देण्यात येणार आहे। अशा पद्धतीचा उल्लेख करणारे जे पोस्टर्स आहे या ठिकाणी लावण्यात आले। त्यामुळे या ठिकाणी येणारे जे लाखोचे कार्यकर्ते आहे, संख्येने जे येणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी डोनेशन द्यावे, आपापल्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार डोनेशन द्यावे। अशा पद्धतीचे QR कोड स्कॅनर इथं तयार करण्यात आले आहे, जेणेकरून जे आहे इथे येणाऱ्या कार्यकर्त्यांनी जे आहे आर्थिक पाठबळ सुद्धा काँग्रेसला देणार आहे। विचारांची पाठबळ इथं मिळणारच आहे, त्यांना मार्गदर्शन त्यांना केलं जाणार आहे। आगामी 2024च्या निवडणुकीसाठी काँग्रेस जी तयारी करते आहे त्यामध्ये कुठेतरी आर्थिक पाठबळ मिळावं यासाठी या पद्धतीचं जे आहे पोस्टर्स जे आहे ते इथे लावण्यात आलं आहे। आणि जे 5 लोक जे असतील जे इथे ठरणार आहे, दिवसभरात जो कोणी डोनेशन करते 5 लोकांमध्ये जे आहे जे त्यांना भाग्यशाली ठरते त्यांना काँग्रेसच्या हस्ते जे राहुल गांधींच्या हस्ते जे प्रशंसा सर्टिफिकेट सुद्धा इथे दिलं जाणार आहे। त्यामुळे आज दिवसभरात नेमकं या सगळ्या आल्यानंतर कोण कोण इथे डोनेशन करतात आणि ते 5 भाग्यशाली जे आहे विजेता कोण असणार आहे याकडे सुद्धा आता लक्ष लागणं असणार आहे। पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।